दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळे नेते जे आहेत ते आज कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बालेवाडी स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पार पडतोय। महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर आपल्या बरोबर आहेत। ताई, आज वर्धापन दिन पार पडतोय, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, काय संकल्प घेऊन पक्ष पुढे जात आहे? शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राबवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवर काम केलेलं आहे। इथून पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आणि सर्वच मंत्रीगण असेल, त्याचबरोबर प्रत्येक घटकामध्ये योगदान देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल। समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचणं आणि सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। हा विचार गेली 26 वर्ष घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो। यामध्ये आमच्या महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण, सुरक्षितता असेल आणि यासाठीचा खऱ्या अर्थाचा संकल्प हा पक्षाच्या वतीने राबवला जातो आणि तो अंमलात आणला जातो। कष्टकरी, कामगार, शेतकरी यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या सगळ्यांनाच चांगल्या पद्धतीची उभारी देण्याचा आणि विविध योजनांच्या माध्यमातून हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये आहे। गेल्या 1 महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का किंवा तशा पद्धतीचे प्रश्न? या संदर्भात आदरणीय प्रांताध्यक्ष आदरणीय दादांनी आपल्याला स्पष्टीकरण दिलेले, त्याच्यामध्ये मी फार बोलणं उचित ठरणार नाही असं मला वाटतं। आज सुप्रियाताई सुळे यांचं स्टेटस जे आहे ते चर्चेमध्ये आलेलं आहे। त्यांनी स्टेटसवर असं ठेवलं की अन्याय जो आहे तो सहन करायला शिकलं पाहिजे, नक्की त्याचा अर्थ? आज सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा क्षण, आनंदाचा उत्सव, मी काही कोणतं स्टेटस पाहिलेलं नाहीये। मला असं वाटतं त्यावर काय वक्तव्य करणार मला काही कल्पना नाही। आपण पाहतोय की सुप्रिया सुळे यांचं स्टेटस जे आहे ते मी पाहिलेलं नाही, मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन जो आहे तो आज पार पडतो अशी प्रतिक्रिया या सगळ्या नेत्यांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरापर्सन नागेश सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।